हे वसई विरार शहरामधलं दृश्य आहेत. फक्त हे मी माझ्या एकट्या इकडचे या शेतातले दृश्य तुम्हाला दाखवतो. कुठेतरी आपण बोलतो ना प्रप्रांतीय अशा प्रकारच्या गोष्टी करतात आणि अशा घाण जाग्या म्हणजे जी एवढी सुंदर मस्त जागा आहे, शेत आहे, बाजूला डोंगर आहेत, इकडे अनधिकृत चाळ बनतात, अनधिकृत बांधकाम होतात, तिकडे लोक राहायला पण येतात. ओके, राहायला या, जाऊ द्या, अनधिकृत बांधकाम होते, मला काय दिक्कत नाही. पण मला सांगायचं, तुम्ही राहायला इथे येत आहेत आणि इथेच हाकतात. जिथं खायचं तिकडे झागायचं. इकडेच एवढी घाण करून ठेवले, पूर्ण इथेच कचरा फेकायचा. फक्त 2 मिनिटं 5 मिनिटं रोडवरती जाऊन कचरा फेकू शकतो, कचरा कुंडी आहे तिकडे कचरा फेकायचा नाही, मात्र या ठिकाणी कचरा फेकायचा. आणि या मुलीचे आता मी इथे शेतामध्ये आहेत, मी 2-4 जणांना सांगितलं, 2-4ने ऐकलं माझं आणि ते नाही फेकत आहेत. पण बाकी ऐकून बोलून तरी इथेच फेकून जात आहेत. काय करायचं अशा लोकांचं? गावकरी स्थानिक आहेत ते पण परेशान झाले बोलून वगैरे सगळं करून. आणि यामुळे आजार, डास ह्या सगळ्या गोष्टींची वाढ होते. आणि कुठेतरी या गोष्टीसाठी मराठी माणसांनी लढायचं, मराठी माणसांनी, गावकरी लोकांनी कंप्लेंट करायच्या का? आणि हे लोक इकडे येतात, यांना एवढी सिविक सेन्स नाही का? यांच्या राज्याची जी अवस्था आहे तीच अवस्था महाराष्ट्राची का करताय तुम्ही? जर ते कमवायला आलेत, स्वच्छ एकदम टापटीप मस्त ठेवा ना आमचं राज्य. पण तुम्ही इकडे कमवा, खा, सगळं करा, पण असं हगून घाण करू नका आमचं राज्य. यामुळे तुम्हाला विरोध असतो. या गोष्टी सुधरवा तुम्ही, या तरी सुधरवत नाही हे लोक. भाई कचरा डालने का जगह है क्या? एक कचरा डालने का जगह है क्या? नाला कचरा डालने का जगह है क्या? हाँ, साफ सफाई करने आता है कोई नाले में या तुम करोगे? उसको रोड पे फेंको 2 मिनट जाके, वहाँ रोज साफ सफाई होता है ना.